हास्यकट्टा आचार्य अत्रे अज्ञात सुंदरीस। मी इंग्लंडमध्ये असताना एका शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेच्या संमेलन प्रसंगी एक विनोदी प्रवेश करून दाखविला होता। त्यामध्ये 4 काव्य पाठकांनी काव्य गायनाच्या वेळी कसा गोंधळ उडवला याचे मनोरंजक दिग्दर्शन केले होते। त्या प्रसंगी मनात सुचलेला कथाभाग आज लिहून काढण्याचा योग येत आहे। वृत्तपत्रीय मुद्रा राक्षसांनी अलीकडे जो गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या हिशेबी वर वर्णन केलेला प्रकार अर्थातच अत्यंत क्षुद्र प्रकाराचाच ठरेल। प्र के अत्रे। रात्रीची वेळ म्हणजे अगदी मध्यरात्रीची वेळ म्हणा ना, अर्थात बाहेर अंधार म्हणजे मी किंवा अशीच काहीतरी अहमभावाची भाषा करीत होता। त्यामुळे त्रिशंकू छापखान्याच्या कचेरी बाहेर एका काथ्याच्या दोरीला लोंबकळत असलेली नावाची पाटी वाचता येणे शक्यच नव्हते। तथापि एखाद्या दमेकरी रोग्याला अंतराने लागणाऱ्या ढासेप्रमाणे ऐकू येणारी मुद्रण यंत्राची घरघर घासलेटी दिव्याच्या धुरकुटी उजेडात टायपाच्या घडवणच्या पुढे उभे राहून जांभया देत देत तारवटलेल्या डोळ्यांनी खिळे जुळविणारे 4-6 इसम व बाजूला एका मोठ्या टेबलावर तंगड्या पसरून एका हातात प्रूफाचे कागद व दुसऱ्या हातात एक टाक घेऊन घोरत पडलेला व मधून धुरे आल्याप्रमाणे अंगाला हिसका मारून जागा होणारा एक माणूस, एवढे दृश्य पाहणाऱ्याला तो एक छापखाना होता हे निराळे सांगण्याची आवश्यकता नव्हती। अर्थात इतकी रात्र झाली तरी देखील छापखान्यात ज्या अर्थी दिवे लावून काम चालले होते त्या अर्थी त्या ठिकाणी एखाद्या वृत्तपत्राच्या छपाईचे काम चालले असावे एवढा तर्क कोणत्याही समंजस माणसाला करता येणार नाही काय? अगदी बरोबर। त्रिशंकू साप्ताहिकाचा कसलासा विशेषांक दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिद्ध व्हावयाचा होता आणि म्हणून त्या छापखान्यात कामाची एवढी दंगल उडून राहिली होती। खुद्द मालकांनी म्हणजे संपादकांनी मुद्रिते दुरुस्त करण्याचे काम आपल्याकडे घेतले होते। त्यामुळे छापखान्यातील इतर कामगारांना अळमटळम करण्याची आता सोयच उरली नव्हती। नाहीतर मागे या छापखान्यात कोणतेसे एक मासिक छापत असे, त्याचा दिवाळी अंक फाल्गुनात प्रसिद्ध करून त्याला शिमगा अंक हे नाव त्याच संपादकाला द्यावयाला भाग पाडण्या इतका भयंकर कामाचा उरत त्या छापखान्यातल्या कामगार मंडळींमध्ये होता। पण यावेळीची गोष्ट निराळी, कारण खुद्द मालकांचे साप्ताहिक पडले ते टेबलावर तंगड्या पसरून घोरणारे उपरनिर्दिष्ट इसम म्हणजेच मालक व संपादक हे आता धूर्त वाचकांनी ताडलेच असेल। मजकूर कमी पडतो आहे। कानावर जळकी विडी, धोत्राचा बोंगा आवरून वर खोचलेला वर उरलेला देह उघडाबंब अशा थाटात एका कंपोजिटरची स्वारी आपल्या घोगऱ्या आवाजात मालकांच्या कानापाशी येऊन उद्गारली। तथापि मालकांचे घोरणे निर्धास्तपणे चालूच होते। सावकाराचे देणे बुडविल्याची सुखस्वप्ने त्यांना पडत होती किंवा काय कोण जाणे। म्हटले मजकूर कमी पडतो आहे। कंपोजिटरने आवाज 2 सप्तके वर नेला तेव्हा मात्र मालक तडफडून जागे झाले। मगाशी सांगायला काय झाले होते? मालक त्याच्या अंगावर वस्कन ओरडून म्हणे मजकूर कमी पडतो आहे। तुमच्या बापाचा मृत्यूलेख छापा, नाहीतर तुमची बायको पळून गेल्याची जाहिरात घाला, म्हणजे सगळी जागा भरेल। बेवकूफ। बर, तो दिवा आणा इकडे। काही न बोलता कंपोजिटरने दोरीने टांगलेला घासलेटचा दिवा काढून खाली आणला व मालकांच्या टेबलावर ठेवला। मालकांनी आपल्या टेबलाचा खण खसकन बाहेर ओढला व आत कोपरापर्यंत हात घालून
कागदाचे कसले तरी 7-8 तुकडे बाहेर काढले. सदऱ्याच्या पुढच्या कापडाने डोळे पुसून दिव्याच्या उजेडात त्यांनी ते कागद धरले व त्यापैकी एक तुकडा ते वाचू लागले. कविता. तोंड वेडेवाकडे करून मालक एकदम खिंकाळले. जिथे हात घालावा तिथे कविता. काय लिहिलं या शहाण्यानं? अज्ञात सुंदरीस. या ठिकाणी मालकांनी त्या कवीच्या अत्यंत निकटच्या आप्ताला उद्देशून अमुद्रणीय अशी एक खमंग शिवी दिली व ते कविता वाचू लागले. किती वानू सौंदर्य तुझे बाले, गुलाबाचे तव गाल बनविलेले, सखे मोहक गोजिरी तुझी कांती, तुझी रात्रंदिन पडे मला भ्रांती. पडेल तर काय झालं? दुसरा उद्योग आहे का नाही या लेकांना? मालक स्वतःशी पुटपुटले. चालेल, कविता असली तरी चालेल. कंपोजिटर मध्येच अडखळत म्हणाला. चालेल काय तुझं डोसकं? मालक गुरगुरून म्हणाले. बरं घ्या. मालकांनी कागदाचा तुकडा कंपोजिटरच्या अंगावर फेकला. आणखी अशाच 12 ओळी पाहिजेत. कंपोजिटर भीत पुटपुटला. दम आहे की नाही तुम्हाला? मालक त्याच्याकडे न पाहताच म्हणाले. बाय शब्दांवर कोटी करण्याचा मोह आवरून ते दुसरा तुकडा वाचू लागले. काय दौतीस? छान, चांगला विषय शोधून काढला या कवेनं. सदा बाई गे तोंड तुझे काळे, किती अंगावर डाग सांडलेले, गाळ काळा साठला तुझ्या पोटी, म्हणून देतो मी तुझा सोड चिठ्ठी. छान, दौतीला सोड चिठ्ठी देऊन हा काय फाउंटन पेनशी पाठ लावणार आहे वाटतं. ही दुसरी घ्या कविता. झाल्या का 8 ओळी? मालक तिसरा तुकडा वाचू लागले. मोडलेल्या फणीस. भले, शाबास. फणी मोडायला काय याच्या टाळक्यावर हरळी उगवली होती. दात अर्ध्याहून अधिक भंगलेले, जणू तोंडाचे बोळकेच झाले. आता झाली सगळं खचित तू निकामी, जुन्या बाजारी धाडितो तुला मी. जुन्या बाजारात येणाऱ्या सगळ्याच गिराईकांच्या डोक्यावर टक्कल असते अशी याची समजूत झालेली दिसते. घ्या. झाल्या 12 ओळी. मालक चौथा तुकडा घेऊन वाचू लागले. ही देखील कविताच. कमाल झाली. वाहणेस कुणीतरी चर्मकार कुलोत्पन्न दिसते आहे ही स्वारी. चामड्याचे तुझं बंद लाविलेले, नाल टाचेला तसे मारिलेले, तुला नेमाने तेल पाजितो मी, नको कुरकुर तू करू गे रिकामी. चला पळवा ही वहाण. आता झाल्या 16 ओळी. बाकीचे कागद मालकाने चुरगळून टेबलाखाली फेकून दिले. पण प्रत्येक कवितेला टायटल घालायला जागा नाही ना, आणि प्रत्येक कवितेखाली नावही पण निराळे छापता यावयाचे नाही. 16 ओळींपेक्षा फारसी जागा नाही. कंपोजिटर कागदाचे तुकडे एका पाठीमागे एक जुळवीत म्हणाला. ते मला काही सांगू नका. नसत्या तक्रारी करण्याची तुम्हाला वाईट खोड आहे. तुम्हाला मजकूर पाहिजे होता तो दिला. आता वेळ घालवू नका. प्रत्येक ओळ कापून निरनिराळ्या कंपोजिटरकडे कंपोजिंगला द्या. 1:30 वाजायला आला. आता फॉर्म केव्हा टाकणार मशीनवर? 5व्या मेलने गठ्ठे जायला पाहिजेत बाहेरगावी. चला पळा. प्रूफ पाहायची जरुरी नाही. कविताच सगळ्या. मालकांनी फिरून सदऱ्याच्या टोकाने तोंड पुसले. टेबलावर तंगड्या टाकून ते निमिषात घोरू लागले. कंपोजिटर आपल्या कामाला लागले. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या त्रिशंकू या विशेषांकात अज्ञात सुंदरीस या मथळ्याखाली पुढील
16 ओळींची कविता प्रसिद्ध झालेली वाचकांना आढळली. अज्ञात सुंदरीस. किती वानू सौंदर्य तुझे बाले, सदा बाई गे तोंड तुझे काळे, दात अर्ध्याहून अधिक भंगलेले, चामड्याचे तुझ बंद लाविलेले, गुलाबाचे तव गाल बनविलेले, किती अंगावर डाग सांडलेले, जणू तोंडाचे बोळकेच झाले, नाल टाचेला तसे मारिलेले. सखे मोहक गोजिरी तुझी कांती, गाळ काळा साठला तुझ्या पोटी, आता झालीस गे खचित तू निकामी, तुला नेमाने तेल घालतो मी. तुझी रात्रंदिन पडे मला भ्रांती, म्हणून देतो मी तुला सोड चिठ्ठी, जुन्या बाजारी धाडितो तुला मी, नको कुरकुर तू करू गे रिकामी. बाजारात त्रिशंकू या विशेषांकाची एकही प्रत शिल्लक उरली नाही, हे सांगाव्यास पाहिजे काय. ताजा कलम. त्रिशंकूच्या संपादकावर कोणीतरी 4 कवींनी अचानक हल्ला करून त्याला बेदम मार दिला. या आरोपावरून त्या कवींवर खटला भरण्यात आला होता असे म्हणतात. खटल्याचा निकाल काय झाला ते माहीत नाही, पण कवींनी आपला गुन्हा गरजून कबूल केला. कथा समाप्त. अज्ञात सुंदरीस नावाची कथा समाप्त. प्र के अत्रे.